नमस्कार. मी पूर्वी पाटील घेऊन आले आहे वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेचा पुढचा भाग. कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 57. त्याने तिला घट्ट पकडून ठेवले होते. ती त्याच्या पकडीतून सुटायचा ट्राय करत होती, पण तिला ते जमत नव्हतं. तिची धडपड बघून त्याने तिला थोडं सैल केलं आणि तिच्या तोंडावर असलेला हात बाजूला केला. तुम्ही तिघे काय करताय इथे आणि मला असं का पकडून ठेवलाय? सोडा मला, अमू म्हणाली. ओरडू नकोस, परत तुझं तोंड बंद करून ठेवेल, शर्व रागातच तिला म्हणाला. सोडा मला, कोणी बघितलं तर विनाकारण प्रॉब्लेम होईल, अमू इकडे तिकडे बघत म्हणाली. ओ वाव, अजून पण कोणी बघितलं तर काय होईल याचीच काळजी आहे तुला, हं? शर्व तिच्या हातावरची पकड अजून पॅक करत म्हणाला. आऊच, माझा हात दुखतोय. दादा तू बघ न रे, कसे वागताय हे, अमू अखिलला म्हणाली. सॉरी, मी इथे कोणाचा दादा नाहीये, फक्त शर्वचा मित्र म्हणून आहे, अखिलने म्हटलं. आय हेट यू, अमू चिडून अखिलला म्हणाली. असू देत शर्व, तू हिला घेऊन सेफ जागी जा. अभय आणि मी इथे बघतो, अखिलने म्हटलं. हो, पण शर्व शांततेत घे, ओके, अभय म्हणाला. हो, शर्वनेही होकार दिला. तुम्ही मला किडनॅप करताय का? अमू विचार करतच म्हणाली. हो, माझ्या स्वतःच्याच वाईफला किडनॅप करायची वेळ आली आहे माझ्यावर, शर्व अजूनही चिडूनच बोलत होता. खरंच मी तयार आहे किडनॅप व्हायला, पण हे लग्न तर होऊ द्यात, अमू आनंदाने म्हणाली. गप्प बस आणि चल, शर्व. माझा पाय दुखतोय ना, किती जोरात ओढताय, अमूच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सॉरी, बघू मला, शर्व खाली बसून अमूचा पाय बघू लागला. तोच शर्वला कोणीतरी मागे खेचले. सावध नसल्याने शर्व मागे फेकला गेला. कोण आहेस तू? आमच्याच वाड्यात येऊन आमच्याच प्रिन्सेसला हात लावण्याची हिम्मत केली तू? पकडा रे याला आणि याच्या साथीदारांना, दादासाहेब रागात ओरडत म्हणाले. अहो दादासाहेब, काय करताय तुम्ही? सोडा त्यांना, तुम्ही समजताय तसं काहीच नाही आहे, अमू म्हणाली. तुम्ही शांत राहा जरा, दादासाहेबांनी अमूला गप्प केलं. शर्व, अभय आणि अखिलला काही लोकांनी पकडून ठेवलेलं होतं. सर्व काही अचानक झाल्याने शर्व जरा गोंधळला, पण लगेच भानावर येत तो त्या लोकांच्या पकडीतून बाहेर आला. अरे काय करताय तुम्ही सर्व? पकडा त्याला, सुटला कसा तो? दादासाहेब ओरडलेत. अहो दादासाहेब, शांत व्हा, हे तुमचे माणसं मला किंवा माझ्या मित्रांना नाही पकडू शकत. मी काही करत नाही आहे, मला बस अमेयासोबत बोलायचं आहे, म्हणूनच आलोय आम्ही तिघे, शर्व त्यांना म्हणाला. आदराने नाव घ्यायचं त्यांचं, प्रिन्सेस आहेत त्या इथल्या, दादासाहेब रागात शर्वला म्हणाले. ही कधी प्रिन्सेस झाली? मला तर माहिती पण नाही, अखिल विचार करतच म्हणाला. तसं दादासाहेबांनी रागातच त्याच्याकडे बघितलं. काय गोंधळ चालला इकडे? कोण आहेत हे लोक? दादासाहेब, एवढी पाहुणे मंडळी असताना हे असं शोभतं का तुम्हाला? बाबासाहेबच, जे तिकडे आले होते ते म्हणाले. माफ करा बाबासाहेब, मी घेऊन जातो या सर्वांना इथून, दादासाहेब आवाज लहान करत म्हणाले. एक मिनिट दादासाहेब, या मुलांनी काही केलंय का? म्हणजे आमचे पाहुणे आहेत हे. बॉईज, व्हॉट आर यू डुईंग हिअर? मेजर राम
रागातच त्या तिघांना म्हणाले, सॉरी सर, आम्ही बस असंच. अखिल बोलत होता. असंच कसं? खरं काय ते सांगा ना आता. आमच्या प्रिन्सेसच्या मागे आलेत ते म्हणून. अंकल, तुमचे हे पाहुणे आमच्या छोट्या ताईसाहेबांच्या मागे इथं आलेत, मग यांना शिक्षा नको का व्हायला? दादासाहेब म्हणालेत. काय प्रिन्सेस प्रिन्सेस लावलाय तुम्ही? असेल ती तुमची प्रिन्सेस, पण माझी क्वीन आहे ती, कळलं? आणि माझ्या राणीला भेटण्यासाठी मला कोणाच्या परमिशनची गरज नाही आहे. शर्व रागातच म्हणाला. शर्वच्या बोलण्यावर सर्वजण त्याच्याकडे बघायला लागलेत. शर्व, काय चाललंय? तू कसा ओळखतोस यांच्या ताईसाहेबांना? मेजरनी शर्वला विचारलं. काय म्हणालात तुम्ही? काय नावाने हाक मारलीत त्यांना? दादासाहेबांनी विचारलं. कॅप्टन शर्व देशमुख नाव आहे याचं. माझा ज्युनियर आहे. आर्मीमधील अतिशय हुशार आणि कर्तबगार असा ऑफिसर आहे, मेजर राम सांगत होते. मेजर रामचं बोलणं ऐकून दादासाहेबांचा चेहरा खडकन पडला. त्यांनी तिथे बाजूला डोक्याला हात लावून बसलेल्या अमेयाला पाहिलं. ती पण दादासाहेबांकडेच पाहत होती. दादासाहेबांचा चेहरा पाहूनच अमूला कळलं त्यांना काय बोलायचं आहे ते. तिने मानेनेच होकार दिला. तसं दादासाहेब शर्वसमोर हात जोडून उभे राहिलेत. अहो, काय करताय तुम्ही? शर्व गोंधळून म्हणाला. शर्वराव, आम्हाला माफ करा. आम्हाला माहिती नव्हतं तुम्ही कोण आहात ते. बाबासाहेब, हे शर्वराव आहेत, अमे यांचे पती. दादासाहेबांनी म्हटलं. काय? मग ते इथे कसे? शर्वकडे वळून, शर्वराव, माफ करा. पहिल्यांदा आलात तुम्ही आणि आमच्याकडून तुमचा अपमान झाला, पण यापुढे या वाड्याचे जावई असण्याचा मान नक्कीच मिळेल तुम्हाला, याची खात्री बाळगा, बाबासाहेब म्हणालेत. शर्व, अभय, अखिल आणि मेजर पण शॉकमध्ये बाबासाहेबांकडे बघत होते. सॉरी, पण तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी तुमचा जावई नाही आहे. ती मागे बसली ना, ती माझी वाईफ आहे आणि मला तिच्याशी बोलायचं होतं म्हणून मी इथे आलेलो, शर्वने सांगितलं. हो, शर्व बोलतोय ते खरं आहे. अमेया आणि शर्व दोघे नवरा बायको आहेत, मेजर रामही म्हणालेत. हो, तेच तर म्हणतोय आम्ही. हे अमेयांचे पती आहेत म्हणून तर आमचे जावई आहेत ना. आमच्या मानसकन्या आहेत त्या, बाबासाहेब म्हणालेत. अंकल, अमेया इथल्या छोट्या ताईसाहेब आहेत. जो मान राधिकांना आहे तोच अमेयांचा पण आहे, दादासाहेबांनी म्हटलं. हे कधी झालं? आम्ही हिला लाडाने प्रिन्सेस म्हणतो, ही खरोखरची प्रिन्सेस कशी काय झाली? अखिल हळूच म्हणाला. गपरे, समोर बघ फक्त. अभय अखिलचं पुटपुटणं बघून म्हणाला. बाबासाहेब, अमेयांना पायाला थोडी दुखापत झाली आहे, त्यांना जाऊ देत का आराम करायला? दादासाहेबांनी विचारलं. हो, नक्कीच. शर्वराव, तुम्ही पण जा त्यांच्यासोबत, काही वेळ आराम करा. दादासाहेब, सुनबाईंना सांगा यांच्या पाहुणचाराकडे लक्ष द्यायला आणि शर्वरावांच्या मित्रांची पण चांगली बडदास्त ठेवा, बाबासाहेबांनी म्हटलं. हो, नक्कीच. शर्व आणि अमू रूममध्ये आलेत. काही वेळ कोणी काही बोललं नाही. सर्व शांत खिडकीच्या बाहेर बघत उभा होता. अमूने हळूच त्याला मागून मिठी मारली, पण शर्वने तिचे हात बाजूला केले आणि चेअरवर येऊन बसला. अमूला वाईट वाटलं. त्याचं असं वागणं तिच्यासाठी खूप त्रासदायक होतं. त्याचा अबोला रुसवा कसा काढावा तिला कळतच नव्हतं. अहो, ऐका ना, अमू म्हणाली. सॉरी ना, किती रागवणार? मी नको होतं असं वागायला.
प्लीज. स्वतःचे कान पकडतच अमू म्हणाली, का वागलीस अशी अमेया तू? एक वेळा पण तुला माझा विचार करावासा वाटला नाही? माझी काय हालत झाली असेल तू अशी न सांगता निघून गेली तर? काहीच वाटलं नाही तुला असं वागताना? वेडा व्हायचा बाकी होता मी फक्त, आणि तू सॉरी बोलते? कळतंय का तुला तू काय केलंय ते? सर्वांसमोर दाखवून दिलंय तू माझं प्रेम, मी तुझ्यासाठी काहीच नाही आहोत म्हणून. एक नवरा म्हणून माझी काहीच किंमत नाही ठेवली तू. शर्व तिचा दंड पकडत म्हणाला, असं नाही आहे. मी माझ्यासाठी तुम्ही इम्पॉर्टंट आहात. अमेया रडतच म्हणाली. खरंच? शर्व तिरकस अंदाजात बोलला. हो, प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर, अमू म्हणाली. खरंच विश्वास ठेवू शकतो का मी तुझ्यावर? मला नाही वाटत. खरं तर मला समजून घ्यायला हवं होतं. तुला माझ्यात इंटरेस्ट नाही आहे, आणि लग्न पण तुला कसलंच बंधन नको होतं म्हणून तर केलंय ना माझ्याशी. माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे. पण तुला तर नाही ना. तुला तर माझ्याविषयी कसल्याच फिलिंग्स पण नाही आहेत, हो ना? शर्व म्हणाला. असं नका ना बोलू, मला त्रास होतो, अमू रडतच म्हणाली. त्रास होतोय तुला माझ्या फक्त बोलण्याचा? हं? आणि तू अशी वागतेस त्याचं काय? मला नसेल होत त्रास? बोल ना, शर्व चांगलाच भडकत म्हणाला. सॉरी म्हणते ना मी, अगदी मनापासून. परत नाही होणार माझ्याकडून अशी चूक, अमू म्हणाली. नकोय मला तुझं सॉरी. जातोय मी. तुला हवं तसं वागू शकतेस. मी नाही रोखणार आता, असं बोलून शर्व जायला लागला. नका न जाऊ, मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. मला हवे आहात तुम्ही माझ्या लाईफमध्ये. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. आय लव्ह यू. माझं सर्व काही मानते तुम्हाला. मी काय करू? तुम्ही म्हणाल ते करेल मी. प्लीज मला नका न सोडून जाऊ, अमू हुंदके देत म्हणाली. अमूचं बोलणं ऐकून शर्वचे पाय तिथेच थांबले. तो पलटून म्हणाला, काय म्हणालीस? परत एकदा बोल. नका न सोडून जाऊ, तुम्ही म्हणाल ते करेल मी, प्रॉमिस, अमूने म्हटलं. त्याआधी शर्व म्हणाला, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू. अजूनही अमू रडतच होती. शर्वने पटकन अमूला मिठी मारली. वेडी, असं ज्याच्यावर प्रेम करतात त्याला त्रास देतात का? आय लव्ह यू टू. शर्व अमूच्या केसांवर किस करत म्हणाला. मला नाही ना सोडून जाणार तुम्ही? अमू, आता तर मरण जरी आलं ना तरी त्याला थांबवून ठेवेल तुझ्यासोबत जगण्यासाठी, आपल्या आयुष्याचे वेगळे रंग अनुभवण्यासाठी. आणि बस, किती रडते आहे? शांत हो. लग्न कसं होणार पूर आला तर? शर्व म्हणाला. अमू तशीच शर्वच्या मिठीत थांबून होती. बोल ना, आता कशाला शांत बसते आहे? शर्वने तिला म्हटलं. मला तुमची मिठी अनुभवायची आहे, बस, अमूने म्हटलं. बरं, बायकोच्या सर्व इच्छा पूर्ण करणं कर्तव्य आहे माझं. आता इथून गेलो की तू माझ्यासोबत आपल्या घरी चलणार आहे, राहण्यासाठी कायमचं. काय? शर्व म्हणाला. नाही अजून माझं कॉलेज कंप्लीट नाही झालं आहे. तिथे माझा स्टडी नाही होणार, आणि मला मॅनेज पण नाही करता येणार कॉलेज आणि काम पण, अमूने म्हटलं. बस, आता नाटकं नको आहे. तुला तिथे कसलाच त्रास नाही होणार, आणि हे तुला पण चांगलंच माहिती आहे. आणि असंही तू आताच म्हणाली आहे
की मी बोलेल तसं करशील म्हणून? शर्वने म्हटलं. अहो पण, तिचं बोलणं मध्येच तोडत. बस आता, इथून पुढच्या सर्व रात्री तुझ्या मिठीत जाव्यात, हेच मला हवंय. शर्व तिला मिठीत घेत तिच्या केसांचा सुगंध घेत म्हणाला. तू आता कायम माझ्यासोबतच असणार आहे. मला झोपताना पण आणि झोपेतून उठताना पण तुझाच चेहरा पाहायचा आहे. आणि हे फायनल आहे, कळलं ना? आणि हो, तू जे हे वागली आहे त्याची शिक्षा तुला मिळणारच आहे. तुझ्या लव कन्फेशनमुळे मी बाकीचं सर्व विसरलो आहे असं नाही आहे. शर्व थोड्या कडक आवाजात म्हणाला. अमू तोंड वाकडं करत म्हणाली. काय माझ्या प्रेमाचा खूप फायदा उचलला तू. स्वतःच्या मनाप्रमाणे वागलीस आजपर्यंत, पण आता माझी टर्न आहे, शर्व म्हणाला. म्हणजे असं काय करणार आहात तुम्ही? अमू विचार करत म्हणाली. तेच जे एक नवरा करतो त्याच्या बायकोसोबत, शर्व प्रेमाने म्हणाला. अहो. अमू. काय? आणि हा राग मला नाही दाखवायचा. पण ते सोडून बाकी काही पण दाखवू शकतेस तू मला. बाय द वे, आपण आपली फर्स्ट नाईट कुठे करायची? इथेच की आपल्या घरी? शर्वने म्हटलं. यापैकी कुठेच नाही, अमू म्हणाली. ओ, काहीतरी स्पेशल करायचं आहे का मग? फॅन्टेसीज? शर्व अमूला चिडवत म्हणाला. शर्वच्या बोलण्यावर अमू त्याच्या दंडावर चापट मारते. असं मारतात का नवऱ्याला? शर्व. असं नाही मारत का? पण मला माहिती नाही आहे ना. आता ट्रेनिंगच घ्यावं म्हणते मी, नवऱ्याला कसं मारतात त्याचं. अमू. शहाणी. शर्व अमूला पकडत म्हणाला. अहो सोडा न, डोर नॉक होत आहे, अमूने म्हटलं. शर्व मान हलवत म्हणाला. काय करताय? बाहेर कोणीतरी आहे, सोडा. अमू शर्वला बाजूला करून डोर ओपन करायला जाते. बाहेर सारिका आणि सोबत 2 महालात काम करणाऱ्या स्त्रिया होत्या. वहिनी साहेब, तुम्ही या ना आत, अमू सारिकाला म्हणाली. हो मग, जावई पहिल्यांदा आलेत, त्यांचा पाहुणचार व्यवस्थित व्हायला पाहिजे ना. चला, ओळख तर करून द्या, सारिका अमूला म्हणाली. हो, या ना. अहो, यांना भेटा. या आहेत आमच्या वहिनी साहेब, आणि वहिनी साहेब हे आहेत आमचे हे. अमू त्या दोघांची ओळख करून देत म्हणाली. नमस्ते, सारिका हात जोडून शर्वला म्हणाली. नमस्ते, शर्वही स्माईल करत म्हणाला. तुम्ही इथे आलात, आम्हा सर्वांना खूप आनंद झालाय. प्लीज कॉफी घ्या आणि हा नाश्ता पण, सारिका शर्वला म्हणाली. प्लीज, याची काही गरज नाही आहे, झालंय माझं सर्व, शर्व नम्रतेने म्हणाला. नाही जावई आहात तुम्ही आमचे. खरं तर आम्हाला माहिती नव्हतं तुम्ही येणार आहे ते, नाहीतर तुमची गैरसोय नसती झाली, सारिका शर्वला म्हणाली. एक सांगाल का मला? म्हणजे मला एवढा मान सन्मान देण्याचं कारण काय आहे? याला राजेसाहेबांनी आपली मुलगी का मानला आहे? नक्कीच काहीतरी मोठं कारण असेल. ही तर काही सांगणार नाही. प्लीज तुम्ही सांगाल का काय आहे नक्की ते? शर्वने म्हटलं. अहो, मी सांगेल ना नंतर, अमू म्हणाली. नाही, मला आताच कळायला पाहिजे, शर्व म्हणाला. पण काय वाटतं तुम्हाला? काय कारण असेल? अमूला बाबासाहेबांनी का मुलगी मानलं असेल? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.